नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 28 जून 2026 या तारखेचा। तर या काळात वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त स्वरूपात तर काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 28 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर मान्सूनची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज, मात्र महाराष्ट्रातील सर्व भागात एकाच वेळी आणि समान प्रमाणात पाऊस पडेल असे नाही। कोकण, घाटमाता आणि सह्याद्रीलगतच्या डोंगराळ भागामध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, व्याहाले, साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण आणि कोल्हापूरमधील राधानगरी, गगनबावडा परिसरात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाड्यात दुपारनंतर वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांची निर्मिती वेगाने होण्याची शक्यता। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि स्थानिक स्वरूपाचा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलसर आणि दक्षिण मान्सूनी वाऱ्यामुळे दुपारनंतर वातावरणातील आर्द्रता वाढून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते। मेघगर्जनेच्या वेळी काही भागात 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। मात्र मध्य महाराष्ट्रातील काही अंतर्गत भागामध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी तर काही ठिकाणी खंडित राहू शकतो। याचे कारण मान्सूनी वाऱ्याची स्थानिक रचना आणि पावसाच्या पट्ट्यातील बदल असू शकतात। त्यामुळे काही भागात जोरदार पाऊस तर काही भागामध्ये हलक्या सरी तर काही भागात पावसाचा खंड पाहायला मिळू शकतो। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीची कामे पूर्ण करा। ज्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही तेथे जमिनीतील ओल तपासूनच पेरणी करा। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी ठेवा। एकंदरीत 28 जून दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत कोकण, घाटमाता आणि डोंगराळ भागात मान्सूनचा प्रभाव अधिक राहू शकतो। विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहू शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये वातावरण अचानक बदलल्यामुळे आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्राकडे आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 28 जून 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही दुपारनंतर केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्वेकडे जोर कमी राहील। कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्या भागात दुपारनंतर ढगाळ स्थिती राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम आणि आसपासचा परिसर, जगदलपूर, हैदराबाद इकडे मध्यम हलका राहील। भुवनेश्वर आणि कोलकाता या भागात जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। सांगली, शिरळ तसेच तासगाव, आष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात किनी, कोडाली, आष्टा, मलकापूर, कोकरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील।
कोल्हापूर, इस्पुर्ली, कागल, निपाणी तसेच आसपासचा परिसर, पोंढा, राधानगरी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आणि पणजी, मपासा, पारसेम, तिक्सा, आलगोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक राज्याचा परिसर बाचे, बेळगाव, दामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगंजी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज, खारीपटण, गगनबावडा, राजपुरे पटण मध्यम पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि मध्यम पावसाचा अंदाज राहील. मलकापूर, कोकरूड, बेलकट, साखरपा, संगमेश्वर, माखनसन मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील. कोयना, पटण तसेच वसोटपोट, चाकदेव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. मारगाव, तांबे, लोटी, चिपळूण, वसोटपोट, चाकदेव आणि दहागाव, दापोली मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर, पोलादपूर आणि दापोली, पाचवणे, कलसीत, मंदनगड, श्रीवर्धन, देवेघर, गोरेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. दुपारनंतर राहील. वाई, खंडाळा, रावडीला जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, लवासा जोरदार स्वरूपात राहील. रोहा, नागोठणा, आंबे, कळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. मुंबई, ठाणे, कल्याणमली, भिवंडी, इगतपुरी, पालघर, नाशिकचा पश्चिमी परिसर, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक या भागामध्ये मध्यम हलका पाऊस दुपारच्या दरम्यान राहील. जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती आणि पावसाचे वातावरण होईल. या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही ढगाळ वातावरण, हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तर जोरदार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सिल्लोड, भोकरदन आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. जाफराबाद इकडे हलका मध्यम राहील. जोरदार पावसाचा अंदाजात तुरळक ठिकाणी दुपारनंतर राहील. बीड, गेवराई, मंजलगाव तसेच धारुरकेज हलका पाऊस राहील. तर धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाजात दुपारच्या दरम्यान धाराशिवमध्ये कळंब, मासा आणि तारखेडबूम या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे एडशी, पेठ, मुरुड, घाटेगाव, लातूर, औसा, खिंतोट, धाराशिव, कामेगाव, बेमली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याकडे तुळजापूर, वडोला, तांदवाडी, मोल, अंगार, शेतपल, कुरुबेलाटी, सोलापूर इकडे मध्यम हलका राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आळंदा, होंडाला आणि लगतचा परिसर बघितला असता मध्यम पावसाचा अंदाज राहील. उमरगा, घोटाला हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच परभणी जिल्ह्याकडे आणि लातूर जिल्ह्याचा काही परिसर, श्रीरंतपाल, लातूर रोड, वणजूक, उदगीर, मुरकी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. देगलूर, रुद्रलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील. नांदेड भागाला इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हिंगोली, इंदापूर, महागाव, मौर जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर, सापतगाव, जयपूर, रिसोद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाशिम, रिधाड लगतचा परिसर, पुसद, खंडाळा, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मेहकर, कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील. तसे बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. अकोला, बोरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा, अकोट, तेलरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात नेर, लाडकेट, धारवा इकडे हलका मध्यम पाऊस राहील. आणि अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, मोजारी, अरवी, आष्टी, अचलपूर, चिखलदरा या भागात जोरदार स्वरूपात राहील. इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह राहील. नागपूर, मौदा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी आणि वर्धा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तसे वादळी वातावरण तयार होईल. पावसाचा जोर फारसा नाही. ठिकठिकाणी मध्यम जोरदार सरी बघायला मिळणार आहे. तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात कोकण किनारपट्टीच्या भागात देखील रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.
कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा. कोल्हापूर जिल्ह्यातील कडेगाव, पटेगाव, तिगळा, कणकवली आणि पोंढा, राधानगरी जोरदार स्वरूपात राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, गगनबावडा, राजापूर, रेपटण आणि तसेच रत्नागिरी, नेरवा, मुलगण, बेलकर, साखरप्पा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील. संगमेश्वर, माखनजण, मार्गाव, तांबे, लोटी, चिपळूण, सागदेव, वसटकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीचा परिसर दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगड, गोरेगाव, टाला, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा परिसर, रोहाणा, घोटाणा जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण. कोयना, पटण, आरळ, आरवाडे जोरदार स्वरूपात राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किनी, कोडाली, अष्टा, इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर जिल्ह्याचा बराचसा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि जोरदार पावसाचा अंदाजा तिकोटा, कानामडी, दागलपूर, बिलर्जत जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच नागज, कुची, चिनके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौत बुद्रुक, पंढरपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मंगळवेढा, मारवाडे, कुरुबेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट मध्यम स्वरूपात राहील. मोल, अंगार, शेतपल, करिकम, कुरुरवाडी, अरणगाव, बेमले, टिंभुर्णी मध्यम स्वरूपात राहील. अकलूज, माळशिरस आणि तसेच वांगी, केरन हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. अकलूज, माळशिरस, निंदाल, देहीवाडी, सातारा जिल्ह्याचा परिसर, मायानी, पुसेवली या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे. रात्रीच्या दरम्यान राहील. आणि बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे, लाटे, फलटण, खंडाळा, वाई आणि या बऱ्याच ठिकाणी तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे मार्गाव, जेजुरी, सासवड, लोणी, कालभर, वाघोली जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, जामखेड, काढाष्टी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. इतर भागामध्ये वांबोरी, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, घारगाव, मांडवे, वरवंडी, आले आणि टाकेडोकेश्वर पुणे जिल्ह्याचा बराचसा परिसर इकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि या भागात मध्यम हलका पाऊस राहील. जळगाव जिल्ह्याकडे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये सौदानी, मालगाव, अंजंग, मालेगाव, अरबी, बोकरोड, धुळे जिल्ह्याचा परिसर, अंजंग, कापडणे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. जळगाव जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरचा काही परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे. बीड, धारूर, के, जलमच्या वसाला हलका राहील. लातूरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. देगलूर, रुद्र आणि कोंडलवाडी, धर्माबाद, नांदेड, वाघाला या जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील. आणि तसेच परभणी, हिंगोलीलाही ढगाळ वातावरण. वाशिमलाही हलका मध्यम वादळी पाऊस बघायला मिळणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत